बातमी घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत। 3 वर्ष जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोळवण पुन्हा एकदा जुन्याच शाळेवरती करण्यात आली आहे। जुन्याच इमारतीवरती करण्यात आली आहे। जुनी इमारत धोकादायक असल्याचं सांगून नवी इमारत बांधली, पण 350 मुलं शाळेपासून वंचित आहेत। दरम्यान या प्रकारानंतर पालक आक्रमक झालेत आणि घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक मार्ग शाळा धोकादायक झाली म्हणून 3 वर्षांपूर्वी ती अर्धी पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधली। नवीन इमारत तयार झाली तरी मुलांना दुसऱ्याच शाळेत जाण्याचे आदेश जुन्या शाळेत जाण्याचे आदेश बीएमसी प्रशासनाने दिले, म्हणून महिलांनी पालकांनी थेट जुन्या शाळेतील बेंचेस उचलून नव्या इमारतीत नेले आणि आपल्या मुलांना नव्या इमारतीत बसवलं। इतकी सुंदर इमारत जी आहे, कोट्यावधी रुपयाने बांधलेली ही इमारत जी आहे, आज ही कोणाच्या घशात घालण्याचा घाट आहे। आज या एका बाजूला सर्वसामान्यांचे 350 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी असताना, ही इमारत जी आहे ही बांधून तयार असताना मुलांना इथून स्थलांतरित करणं हे अन्यायकारक। माझे 3 मुलं आहेत, एक सिनियरला आहे, दुसरीला आहे, तिसरीला आहे। कुठे जाणार आम्ही सांगा बरं? शाळा ती 2 किलोमीटरच्या अंतरावर दिलं प्रशासन। त्या 3 वर्षापासून काय करत होतं प्रशासन? एक दिवस बघायला नाही आले, कोण बीओ नाही आले, डीओ नाही आले। त्या दिवशी आले 25 तारखेला, बोलते खाली करा तुम्ही, तिकडे जा। कशाला जायचं? तुम्ही आले बघायला काय काय पडतं, पाणी आहे, कशी सुविधा आहे, ही काय करताय? ते म्हणतात नवीन बांधलेली इमारत धोकादायक आहे, तुमच्या मुलांच्या डोक्यावर पंखे कसं पडतील। धोकादायक असणार? कसं धोकादायक असणार? तुम्ही बघितलं असतं ना, इंजिनियर कशासाठी ठेवता? मुलं बसवण्याच्या लायकीची नाही, तरी पण आम्ही 3 वर्ष काढली। शाळा तोडताना तेव्हा तुम्ही सांगितलं होतं आम्हाला, काय बोललेले, इथं 2-3 वर्षामध्ये झाले की तुमचे मुलं इथं जाणार। मग आम्हाला तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना की तुम्हाला इथं बसवणार नाही, तुम्हाला तिथं पाठवणार आहे। तेव्हा का नाही आम्हाला सांगितलं? आता एवढी चांगली इमारत इथं बनली, आता आम्हाला म्हणताय की तुम्ही तिकडे जाता, आम्ही का जाणार? आता इथं बघितलं तुम्ही, हे सगळं पडायला आलेलं, आमच्या मुलाला धोका आहे का नाही इथं? ह्याची जबाबदारी कुणाची? 3 वर्षापासून मुलाला त्या वर्गात आम्ही बसवतोय आणि हाही वर्ष घसरला असता, पण हे जे मध्ये आले ना मॅडम की इथून तुम्हाला तिथे पाठवणार, गेल्या 25 तारखेला आम्हाला सडन सांगितलं की तुम्हाला मुलं घ्यायची आणि तिथे जायचंय। सुट्ट्या लागायच्या आधी सुद्धा नाही, आणि आम्ही एवढ्या घाण अवस्थेत वेळ काढलेली आहे की आता तिथे झालंय तर तिथे द्यायचं नाव नाही घेते आम्हाला। म्हणजे आम्हाला आता इथून हाकलायचा प्रयत्न चालू आहे। लोगों को नहीं खाली करने का है, क्योंकि हम लोग के बच्चे इधर छोटे से पढ़ रहे हैं, अभी तक पढ़ रहे हैं, क्योंकि 3 साल से ये टूट रहा है। अभी सब लोग बोल रहे थे यही स्कूल मिलेगा, ये स्कूल मिलेगा, अभी बन गया है तो हम लोग को क्यों उधर जाने के लिए बोल रहे हैं? हम लोग उधर नहीं जाने का, हम लोग के बच्चे इधर पढ़ने का, उधर का भाड़ा कौन देगा हम लोग का? कशाला आम्ही शिफ्टिंग घेणार? आमच्या पोरांनी एवढा हाल काढून पण ह्याच्यासाठी आमच्या पोरांचं स्वप्न आहे मोठ्या शाळेत जायचं। मग आता आमच्या पोरांना कशाला काढतात? आम्ही घरकाम करून बाजूला राहतो म्हणून आम्हाला येणं जाणं सोपं आहे। आमच्या पोरं कधी उशीर पण झाला तर एकटे येतात, कसं पण। आता पोरं एवढे छोटे ते मोठे पर्यंत पोरं बोलतात हमारी स्कूल नहीं बन गई, हम लोग नए स्कूल में जाएंगे। ते लोकांची एवढी उम्मीद केली, मग असं आता ह्याची उम्मीद का तोडतात? पोरांचे स्वप्ने का तोडायला लागा? आमच्या पोराचं भविष्य कसं होणार?